कुंभ राशी 25 जून निर्जला एकादशी दिवशी पेढे वाटण्यासाठी तयार राहा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, 25 जूनच्या या पवित्र एकादशीला आकाशात ग्रहांची अशी काही अद्भुत हालचाल होत आहे जी कुंभ राशीच्या लोकांसाठी थेट नशिबाचा दरवाजा उघडणारी ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव जे तुमचे स्वामी राशी आहेत ते आता कर्मयोगाच्या स्थितीत प्रवेश करत आहेत. याचा अर्थ असा होतो की तुम्ही भूतकाळात घेतलेली मेहनत आणि तुम्ही सहन केलेला संघर्ष आता फळाला येणार आहे. कित्येक वर्षापासून ज्या कामांमध्ये तुम्ही अडकले होता, जिथे तुम्हाला सातत्याने अपयश येत होते किंवा आता काहीच होणार नाही अशी भावना निर्माण झाली होती, तिथे अचानक नशिबाचे चक्र फिरू लागतील. हे परिवर्तन इतके वेगवान असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या काळात देवाने तुमच्यासाठी एक अत्यंत विशेष घटना नियोजित केला आहे. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे, एक असा फोन कॉल मेसेज प्राप्त होणार आहे जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकण्यात सक्षम असेल. हे केवळ एक साधे संभाषण नसेल, तर ते तुमच्या भविष्यातील यशाचे दार उघडणारे एक साधन ठरेल. ज्या कामासाठी तुम्ही अनेक लोकांना विनवण्या केल्या किंवा हजारो रुपये खर्च केले, तेच काम आता कोणतेही विनवणी न करता अगदी सहजपणे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. ही घटना केवळ तुमच्या करिअरलाच नव्हे, तर तुमच्या आत्मसन्मानालाही नवी उंची मिळवून देईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बदलाची सुरुवात ही तुमच्या कर्माच्या फळावर आधारित आहे. तुम्ही शांत राहून जे दुःख सहन केले, ज्या संकटांचा सामना एकट्याने केला, त्याचे आता साक्षात नियती दखल घेत आहे. हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे, जिथे तुम्हाला कोणताही मोठा संघर्ष करण्याची गरज भासणार नाही. परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने झुकू लागेल. हा केवळ ग्रहांचा खेळ नाही, तर ही शनिदेवांची तुमच्यावर होणारी विशेष कृपा आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक संधीकडे बारकाईने लक्ष ठेवा आणि स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्याचा एक अध्याय संपून आता यशाच्या नव्या पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. 25 जूनच्या या एकादशीनंतर तुमच्या राशीच्या धनभावावर राहू आणि शनीचा एक विशेष आणि शुभ प्रभाव पडणार आहे. आजपर्यंत पैसा येतो पण हातात टिकत नव्हता किंवा मेहनत प्रचंड करूनही मोबदला मिळत नव्हता, यांसारख्या समस्यांनी तुम्ही हैराण झाला असाल, तर आता त्या सगळ्यातून तुमची सुटका होणार आहे. ग्रहांची ही स्थिती तुमच्या अडकलेल्या आर्थिक चक्राला गती देणार आहे. खूप दिवसापासून ज्या लोकांकडे तुमचे पैसे अडकले होते, ते अचानक परत मिळण्याचे योग तयार होत आहेत. हा केवळ पैसा मिळवणे नसेल, तर हे तुमच्या आर्थिक प्रगतीचे एक नवी पर्व सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे असे नवीन मार्ग सापडतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसता. जर तुम्ही व्यवसायात असाल किंवा नोकरी करत असाल, तर तुम्हाला मिळणारा बोनस, पगारवाढ किंवा व्यवसायातील मोठ्यांना फार तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणार असेल. हे दिवस तुमच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या कर्जाच्या ओझ्यातून तुम्ही अनेक रात्री झोपू शकला नव्हता, ते कर्ज आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. तुमच्या हातातील पैसा आता साठायला सुरुवात होईल. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील आनंदाचे वातावरण अधिक गडद होईल. या सुवर्ण काळात तुम्हाला एक विशेष शिस्त पाळावी लागेल. शनिदेव हा न्याय करणारा देव आहे आणि तो शहाणपणाला साथ देतो. त्यामुळे या काळात कोणालाही मोठे उसने पैसे देऊ नका. झटपट नफा मिळवून देणाऱ्या कोणत्याही योजनेपासून 4 हात लांब राहा. तुमच्या जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज घेण्याची चूक अजिबात करू नका. जर तुम्ही या काळात संयम आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घेतले, तर तुमचे हे नशीब दीर्घकाळ तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि सुख देणारे ठरेल. ही केवळ सुरुवात आहे तुमच्या हातात पैसा टिकण्याची. ही किमया सुरू झाली आहे. 25 जूनच्या या एकादशीनंतर तुमच्याशी वर्षांनीचा केतूचा एक अत्यंत सूक्ष्म शक्तिशाली प्रभाव तुमच्यावर पडणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील भ्रम दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात असे काही लोक होते जे समोर गोड बोलतात पण पाठीमागून तुमच्या प्रगतीत अडथळे आणतात किंवा तुमचे नुकसान करण्याची संधी शोधत असतात. या काळात अशा लोकांचा खरा चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही आजवर डोळे झाकून विश्वास ठेवला होता, त्याचे सत्य अचानक उघड झाल्यामुळे तुम्हाला धक्का बसेल, पण हे सत्य तुमच्या भविष्यासाठी खूप मोठे वरदान ठरेल. ही प्रक्रिया इतकी नैसर्गिक असेल की तुम्हाला स्वतःहून कोणाशी वाद घालण्याची किंवा सूट घेण्याची गरज पडणार नाही. देव स्वतः तुमच्या आयुष्यातील नकारात्मक आणि चुकीच्या माणसांना एकामागून एक दूर करणार आहे. कदाचित सुरुवातीला तुम्हाला थोडे वाईट वाटेल किंवा मनात येईल की मी तर या माणसांसाठी खूप काही केले होते, पण लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीची भूमिका तुमच्या आयुष्यातून संपली आहे त्यांना बाहेर जाण्यास तुमच्या हिताचे आहे.
अनावश्यक वाद, गैरसमज, मानसिक त्रास देणारी ही माणसे निघून गेल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अर्धी ओझे स्वतःहून हलके होईल. या सर्वांचा मोबदला परिणाम म्हणजे तुमचे सामाजिक वर्तुळ लहान होईल, पण ते खूप शुद्ध आणि सुरक्षित असेल. तुमच्या आयुष्यात आता नशीब अशीच माणसे टिकून राहतील जी मनापासून तुमची प्रगती पाहू इच्छितात. या काळात एक गोष्ट कटाक्षाने पाळा. कोणाशीही वाद घालू नका. सूड घेण्याचा विचारही करू नका. शनिदेव "मी शांत राहणार" यांच्या बाजूने उभे राहतात. जेव्हा तुम्ही कोणाचे वाईट न चिंतता स्वतःच्या कामांवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमच्यावर होणारे सर्व हल्ले स्वतःहून निकामे होतात. तुमच्या आयुष्यात एका अशा सुरक्षित कवचात असेल जिथे खोटेपणाला जागा नसेल. गेले कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या मानसिक संघर्षातून जात आहात, तो काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक रात्री तुम्ही डोळ्यात पाणी आणून किंवा भविष्याची चिंता करत जगून काढले. मनात सतत चालणारे नकोसे विचार, "मी थकून गेलोय, आता काय होणार?" अशा नकारात्मक भावनांनी तुम्हाला घेरले होते. पण 25 जूनच्या या एकादशीनंतर चंद्राच्या तुमच्या राशीत मनोभावावर एक संतुलित प्रभाव पडणार आहे. यामुळे तुमच्या मनातील अस्वस्थता, भीती आणि अनामिक तणाव हळूहळू पूर्ण शांत होऊ लागतील. या काळात तुम्हाला एक खोलवर शांतता अनुभवायला मिळेल. जी झोप तुम्हाला गेल्या अनेक दिवसापासून नीट लागत नव्हती, ती आता सुखद आणि शांत होईल. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच उत्साह आणि हलकेपणा जाणवेल. ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला पूर्वी राग, खूप ताण येत होता, त्या आता गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. तुम्ही हे समजून घ्याल की सर्व काही आपल्या हातात नसते आणि काही गोष्टी गेल्यावर आणि काळावर सोडून देणे हेच मोठे शहाणपण आहे. ही मानसिक स्थिरता तुम्हाला जीवनातील कठीण प्रसंगात सामोरे जाण्यासाठी नवीन शक्ती देईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता स्वतःच्या दृष्टीने थांबवा. भूतकाळातील चुकांवर विचार करून स्वतःला त्रास करून घेणे तुम्हाला थांबवावे लागेल. शनिदेव आता लोकांना आतून मजबूत करतात, जे धैर्याने आणि संयमाने परिस्थिती स्वीकारतात. या काळात तुम्ही अनुभवत आला की तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा परत आला आहे. जेव्हा मन शांत असते, तेव्हा त्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतात. ही मानसिक क्रांती केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नाही, तर तुमच्या प्रगतीसाठी सुद्धा एक सर्वात मोठा आधारस्तंभ ठरेल. 25 जूनच्या या एकादशीनंतर तुमच्या आयुष्यात एका अशा अध्यायाची सुरुवात होत आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता. हा काळ केवळ ग्रहांची हालचाल नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुने दुःख, अपयश आणि कष्टाचा अध्याय कायमचा बंद करणारी एक महत्त्वाची रेषा आहे. शनीचा तुमच्या राशीवर होणारा हा खोल प्रभाव तुम्हाला आतून घडवणार आहे. तुमच्या मनात एक जिद्द जागी होईल. "हो, मी हे करून दाखवीन" ही भावना तुमच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकेल. भविष्याबद्दलची भीती आता आत्मविश्वासामध्ये रूपांतरित होईल. मात्र या सुवर्णकाळात तुम्हाला एका गोष्टीची अत्यंत सावधगिरी बाळगायची आहे. हा काळ तुम्हाला संधी देईल, पण त्या संधीसोबत एक कठोर अशी इशाराही देईल. तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचवतात हा इशारा. कधीही अहंकार करू नका. जर तुम्हाला वाटले की हे सगळं माझ्या ताकदीवर केले, तर मिळणारा योग हळूहळू कमकुवत होऊ शकतो. तसेच या काळात अचानक होणारे मोठे निर्णय घेताना घाई टाळा. कोणालाही कमी लेखू नका आणि जुन्या नात्यांमध्ये कटुता असेल तर ती राग मनातून काढून टाका. कृतज्ञ राहा. हाच या काळातील यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे. शेवटी लक्षात ठेवा, शनिदेव फक्त तुम्हाला फळ देत नाही, तर ते तुमच्यावर लक्षही ठेवून असतात. जे लोक या मिळालेल्या संधीचे सोने करतील, जे शांत राहतील आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवतील, त्यांच्यासाठी ही एकादशी वरदान ठरेल. ही भविष्यवाणी केवळ ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी देखील आहे. तुमच्या आयुष्यात जो बदल घडणार आहे तो कायमस्वरूपी असेल. त्यामुळे नकारात्मकता दूर होणार. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मोठ्या आशेने या नवीन पर्वाचे स्वागत करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.